आज मला अतिशय आनंद आहे की खूप विचार प्रवर्तक आणि मोठ्या प्रमाणात संशोधन करून आपलं साहित्य लिहिलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं मी तर यापूर्वीही माझ्या अनेक मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की ते माझे अतिशय आवडते लेखक आहेत. या पुस्तकामध्ये लेखनपेक्षा सगळ्यात मोठी किंमत होती ती संकलनाला होती. आणि कोळी साहेब आणि चंद्रमोहन हांगेकर यांनी सगळ्या लोकांना एकत्र ठेवल्यामुळे हे संकलन सोपं गेलं. हे लेख अतिशय सुरेख आहेत. म्हणजे खरं सांगायचं तर पुस्तक वाचतानाची जी गंमत आहे ती वेगळीच आहे. 1993 साली महेश मांजरेकरांनी आई नावाचा सिनेमा काढला. 1982 साली शक्ती नावाचा सिनेमा आला आणि 1983 साली देवता नावाचा कमलाकर तोरण्यांचा मराठी सिनेमा आला. हे जे आहे सगळे उत्तम चालले, हे फार महत्त्वाचं आहे. आणि मला तर ह्याच्यातनं असं वाटतं की आई हीच शक्ती देवता आहे. कलाकार म्हणून अतिशय आनंद होतोय की आपल्या चित्रपटातल्या मेकिंगचं पुस्तक प्रकाशित होतंय. बहुधा ही पहिलीच वेळ आहे की चित्रपटाचा जे घडलं ते सगळं पुस्तकाच्या रूपात येतंय. त्यामुळे महाराष्ट्रातली नव्हे पहिलीच वेळ आहे ही, असं मला तर वाटतं. मला जो साक्षात्कार घडला तो मला वणीच्या डोंगरावरच घडला. आणि त्या पाठीमागं मला ज्यांनी वरदास्त दिला त्यात मी प्रामुख्यानं हांगेकर साहेबांचं नाव घेईन. बोल्ला साडाव आहेत, वनराज कुमकर आहेत, त्यांचे माझी संपूर्ण टीम, प्रताप गंगावणे असतील, अजित शिरोळे असतील, म्हणजे ही जी माझी टीम वर्क जो होता माझ्याबरोबर काम करणारा, माझ्याशी माझी मुलं होती त्यात, माझी लहान लहान मुलं असतानासुद्धा त्यांनी त्यात भाग घेतला होता. सुरेखा कुडची असेल, काय शीतल जाधव एक नवीन कलाकार, तिनेही आम्हाला उत्कृष्टपणे साथ दिली. ऐश्वर्या नारकर या कलाकारांनी जी साथ दिली. आणि महत्त्वाचं म्हणजे मी त्यांना कुठेही कुणाचाही एकही रुपया कोणाचा देणं ठेवलेली नाही. ही माझी कृपा, माझ्या आईचीच कृपा. आई शक्ती देवतामध्ये माझा नारायण नावाचा पात्राचा रोल आहे, कॉमेडी रोल. तो कोळी साहेबांनी माझ्यावर सोपवला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्याचं लोकांनी एवढं कौतुक केलं सगळ्या पेपर्सने याने. आणि त्यामुळे हा माझा माइलस्टोन ठरला. म्हणजे मी जरी कॉलेजमध्ये असताना यूथ फेस्टिवलमध्ये वगैरे नाटक केलं असं तर चित्रपट नाव माझा हा पहिलाच. त्याच्यानंतर मी आत्तापर्यंत 6 चित्रपट केले. स्वतःचं नंतर दिग्दर्शन केले का मराठी चित्रपटाचं मी. आत्ता माझं देठकी हिरो हे नाटक रंगमंचावर व्यावसायिक रंगभूमीवर चालू आहे. तर असं असताना या संपूर्ण माहोलमध्ये या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सातारा भूमीमध्ये या पुस्तकाचं प्रकाशन होतं याचा आम्हाला प्रचंड आणि आनंद आहे. त्यांचं आई शक्ती देवतेवरची श्रद्धा आणि भक्ती ह्या दोन्ही ऊर्जेनं त्यांनी प्रेरित होऊन हा पिक्चर काढलेला आम्हाला पिक्चर पाहतानासुद्धा जाणवत होतं. आणि डॉक्टर PY कोळींनी किती कष्ट घेतलेले असतील हे जाणवत होतं. आणि आम्ही त्या पोस्टरकडं बघतानासुद्धा आणि पिक्चरकडं सुद्धा बघताना आम्ही डॉक्टर कोळींच्या भक्ती आणि श्रद्धेवर विश्वास ठेवूनच आम्ही बघत होतो. या पुस्तकामध्ये सुद्धा संगीत हा विषय जास्ती चर्चा करण्यात आलेला आहे. कारण काय हा संगीतामुळे अधिक गाजला. देवीवरचा एक पोवाडा आणि त्या पोवाड्यामध्ये श्लोक करण्याचा एक आम्ही वेगळा प्रयत्न त्याच्यामध्ये केला होता. पोवाडा शाहीर साबळे यांनी गावा अशी आमची इच्छा होती. त्यावेळी ते म्हणले होते की मी आता गाणं सोडून दिलेलं आहे. तरी पण आमच्या प्रयत्नाला यश आलं आणि शाहीर साबळे यांनी तो मुंबईच्या एका स्टुडिओमध्ये आम्ही रेकॉर्ड केला. त्याच्यामध्ये श्लोक म्हटले गेले आणि तो छानपैकी रेकॉर्ड झाला. तो त्याचं शूटिंग खूप चांगल्या पद्धतीने झालं. मला असं वाटतं की पुन्हा एकदा यूट्यूबवरती हा सर्वांनी सिनेमा पाहावा. नियोजन आणि त्याच्यानंतर 25 वर्षानंतर पुन्हा पुस्तकाचं प्रकाशन ग्रेट आहे ना हे. आपल्याला गडावर जाताना जे झेंडा तो गडावर जो आहे त्या आपल्याला असा वर तोंड करून बघावा लागतो. मी एक असा व्यक्ती आहे की मी तो असा करून बघितलेला आहे. मी ते विमानातून शूटिंग केलं. अरे वा वा. त्यावेळेला मी गडावर जाऊन पुष्पवृष्टी केली. ही आईचीच कृपा. हे मला जे घडलं ते माझ्याकडून ती आईनं संपूर्ण सगळं ते काही घडवून घेतलं. ज्यांची पुस्तकं प्रकाशित झाली त्याच्या मागं खरी जी प्रेरणा आहे ती आमच्या श्रीरावांची आहे. आणि खरं म्हणजे त्यांचंही श्रेय आहे संपूर्ण की प्रकाशन करता इतक्या मोठ्या प्रमाणात उत्कृष्टपणे
पहिल्यांदाच साहित्य संमेलनात सादर होतोय. आज अगदी खरं सांगायचं तर एकूणच माय मराठीच्या अस्तित्वाची लढाई आपल्या प्रत्येकाच्या उंबरठ्यावर येऊन पोचलेली आहे. भाषा मराठी हीच आमच्या ललाटी, म्हणून बाप हो साताऱ्याची ही पवित्र भूमी सोडताना तुम्ही आम्ही खुल्या दिल्यानं कबूल करूया. हे अतिशय सुरेख असं पुस्तक त्यामुळे तयार झालं. धन्यवाद. आणि माझ्या सगळ्या टीमचे सततचे आभार. धन्यवाद.